मला या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही सांगितलेली आठवती, की कच्छमध्ये काहीतरी एक गाव आहे. अ, मधापर नावाचं गाव आहे दादा. काय नाव आहे? मधापर. मदापर. येस. नेमकं त्याची कहाणी काय आहे मदापरची? मधापर म्हणून गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये ते गाव येतं. बरं. आणि ते म्हणजे जगामध्ये किंवा एशियन कंट्रीजमध्ये ते सगळ्यात रिचेस्ट विलेज म्हणून त्याची ओळख आहे. श्रीमंत गाव. सगळ्यात बरं. श्रीमंत गाव आहे. काय तर लोकसंख्या आहे त्याची? साधारण 30,000च्या आसपास लोकसंख्या आहे. बरं. म्हणजे आता वाढली असेल लोकसंख्या. तर खरं तर खेडेगाव आहे ते. बरं. परंतु तिथले खूप सारे जी माणसं आहेत, तर ती विविध देशांमध्ये स्थायिक झालेली आहेत. जसं बरं. की आफ्रिकामध्ये आपण बघतो गुजराती आहेत. पटेल लोकं खूप आहेत तिथे. बरं. तर आफ्रिकन, UK किंवा US आणि विविध कंट्रीजमध्ये गेलेले लोकं आहेत. आणि इत्थंभूत घरागणित लोकं बाहेर परदेशामध्ये गेल्यामुळं त्या गावचा विकास त्या लोकांनी करण्याचं ठरवलं. बरं. आणि आज आपण बघाल की सगळ्यात रिचेस्ट कंट्री का म्हणून म्हटलं जातं त्याला. कारण एका व्हिलेजमध्ये भारतात जेवढ्या काही नॅशनलाइज बँक आहेत, तर बरं. त्या सगळ्या बँकांच्या शाखा त्या व्हिलेजमध्ये आहेत. असं कुठंच नाही आपल्या अच्छा, याच्यामध्ये. छोट्याशा गावामध्ये? हो. आणि जवळपास 7,000 कोटींच्या आता ठेवी आहेत तिथं. बाहेर परदेशातली माणसं जे काही पैसे पाठवत आहेत त्यांच्या ग्रामपंचायतीला किंवा त्यांच्या कम्युनिटी सेंटरला. तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी त्या गावची एवढी उलाढाल केलेली आहे. त्या ठिकाणी तुम्हाला जसे सिटीमध्ये मोठमोठे गार्डन्स असतात तसे बघायला मिळतील. तिथल्या शिक्षण संस्था उच्च दर्जाच्या आहेत. कम्युनिटी सेंटर्स आहेत किंवा ते हॉस्पिटल आहे. हॉस्पिटल्स आहेत. बरं. सर्व सुखसुविधांनी असं ते संपन्न गाव आपण त्याला म्हणू शकतो. कारण त्याला एकमेवच आहे की परदेशातून जो काही रेमिटन्स आलेला डॉलरच्या आहे, रूपाने पैसा येतोय. डॉलरच्या रूपाने जो काय आलेला आहे, त्यांच्या लोकांनी तिथं मदत केली आणि त्यांनी स्वतःचं गाव समृद्ध केलं. नाही, पण तिथं मला असं कळलंय, की त्यांच्या ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये हं. परदेशातल्या नोकरीची संधी असतील किंवा कुणाला शिक्षणासाठी परदेशात जायला तिथं काही कम्युनिटी सेंटर बनवले तुम्ही सांगत होता. त्यांनी कम्युनिटी सेंटर बनवले. तिथं वेगवेगळे ट्रेड त्यांचे घेतले जातात. तिथं पूर्णपणे परदेशात साठीचं जे शिक्षण लागतं, जी ओळख लागती, जो रेफरन्स लागतो, तो त्या कम्युनिटी सेंटरमधनं त्यांना दिला जातो. अगदी मुलांना किंवा तरुणांना इथून गुजरातमधून परदेशात कुठल्या कंट्रीमध्ये जायचंय, तिथपासून ते तिथं परदेशात गेल्यानंतर त्याची राहायची सोय, त्याला काम बघून देण्याची सोय, हे संपूर्णपणे त्या कम्युनिटी सेंटरच्या माध्यमातून ते लोकं करतात. आणि परत तो त्यांच्या साखळी पद्धत चालू होते. परत तो मुलगा चांगल्या पदावरती तिथं कामाला लागतो आणि तो पण त्याचं स्वतःचं काही एक शेअर असेल, तर तो त्याच्या गावच्यासाठी त्या ठिकाणी तो शेअर देतो. किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या गावाच्या विकासासाठी सरकारच्या निधीवर अवलंबून न राहता आपलं स्वतःचं सेल्फ कॉन्ट्रिब्युशन, सोशल कॉन्ट्रिब्युशन म्हणून येस. ते निधी पाठवतात आणि त्या गावाचा सगळा विकास होतो. ज्यातनं शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा, हॉस्पिटल्स किंवा गार्डन्स, किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे बरोबर. आपल्याला ह्या सगळ्यांना ह्या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे.